हॅलो. आज आहे गुरुवार आणि स्वामींना मस्तपैकी असं सर्व पूजा वगैरे आपली झाली. धूप वगैरे घातला. एकदम प्रसन्न वाटतंय. पाहू शकतो. घरामध्ये एकदम छान वाटतंय वातावरण. आता मी अ, रोजच स्वामी चरित्र सारामृताचे अ, अध्याय वाचते 3 रोज आणि एक माळी जप ओम नमो भगवते वासुदेवायाचा करते आणि 3 माळी जप श्री स्वामी समर्थांचा करते आणि तारक मंत्र म्हणते एक वेळा. आरती करते. आरती अशी नॉर्मलच असते, अशी एकदम काही नाही शेवटी. तर चला मग मी म्हणाले चला स्वामींसाठी बुंदी बनवूया. मग मी 1 कप चण्याचं पीठ घेतलं आणि त्याच्यात थोडंसं कमी असं तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाचं पीठ ॲड केलं ना की बुंदी अशी छान क्रिस्पी मस्त लागते. तुम्ही खारी बुंदी म्हणजे बुंदी रायतासाठी सुद्धा अशी वापरू शकता पाकात न ॲड करता. आणि मग मी पिवळा रंग घातला आणि मग मी पाणी घातलं याच्यामध्ये आणि पाणी घातलं की असं ढवळत ढवळत चांगलं ढवळलं मस्त. आणि हे बघा असं एकही गुठळी अशी नाही राहिली पाहिजे, छान असं एकजीव व्हायला पाहिजे. मग मी मीठ घातलं चिमूटभर आणि छान हे बघा बघू शकता तुम्ही किती छान ह्याची म्हणजे जास्त पातळही नसायला पाहिजे आणि जास्त घट्टही नसायला पाहिजे, म्हणजे बुंदी त्याच्यातून पडत नाही आणि मग ती बुंदी चिवट पण होत नाही. मग 1 कप साखर आणि 1 कप पाणी घालून मी पाक बनवण्यासाठी ठेवलं. 1 तारी पाक बनवायचा आहे. गुलाबजामसाठी बनवतो त्यापेक्षा थोडासा पुढे न्यायचा पाक. आणि मग मी बघा असं झारा ठेवून नुसतं बुंदीचं एक म्हणजे चमचा असं टाकलं झाऱ्यावरती. मग ते पडलं जेवढं हवे तेवढं. आणि जर नंतर नाही पडत असेल ना तर थोडंसं असं टॅप करायचं. टॅप केलं ना तर मग बुंदी छान अशी गोल गोल मस्त पडते, एकदम मोकळी होते. पाहू शकता तुम्ही हे बघा. आणि मी पुन्हा एक चमचा म्हटलं करून बघूया पुन्हा. आणि मग मी ती एक साईडला पाक झाला तयार. मग तो एक साईडला पाक तयार झाला, 1 तारी झाला की मग त्याच्यामध्ये मी मगज घातले. 1 चमचा मगज घालून ते ढवळलं छानपैकी. आणि मग मी त्याच्यामध्ये बुंदी ॲड केली. बुंदी ॲड केल्यावरती थोडा वेळ ठेवलं गॅस चालू आणि गरम पाकामध्ये बुंदी घातली की ती लगेच काढायची. जास्त वेळ ठेवलं की मग ते पाक जास्त पिले जातात, मग बुंदी अशी नरम होऊन जाते. मग ती थोडीशी क्रिस्पी आणि गोड अशी छान लागते. मग मी थोडं लगेच काढलं ती आणि मग दुसरी बॅच त्याच्यामध्ये ॲड केली. आणि मग ही बॅच अशी मी म्हटलं थोडं स्वामींना पहिलं नैवेद्य दाखवूया छानपैकी. मग एका वाटीमध्ये स्वामींसाठी नैवेद्य काढला आणि तुम्हाला मी दाखवते इथे बघा एक बुंदी अशी करून की म्हणजे छान त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये पाकही मुरला आणि टेस्टही छान होते बघा. मग नंतर मग मी म्हटलं एक बॅच राहिली आता छोटंसं, मग त्याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केला थोडं छान दिसण्यासाठी. आणि मग ग्रीन कलरची पण बुंदी करून हे बघा पाहू शकता, खूप छान लागतं, मस्त एकदम छान लागतं. मग मी नंतर आज माझी तब्येत जरा बरी नव्हती, ताप वगैरे आला होता म्हणून जास्त काय मला शूट करायला जमलं नाही. तर पोथी वगैरे वाचून झाली, धूप वगैरे घातलं आणि असं मस्त बघा देवपूजा वगैरे केली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट्समधून नक्की कळवा की माझा व्हिडिओ कसा असतो. बाय.